नानाजी काय झालं? सगळं ठीक आहे ना? असं म्हटलं तर फारसं ठीक नाहीये. काय राधिकेच्या दुकानात मी तिला भेटायला गेलो होतो तर ते नेमके सुभेदार साहेब तिथे आले. अरे बाप रे, मग? म्हणजे काहीच बोलणं झालं नसेल ना राधिका सोबत? कधी कधी वाटतं ना उगीच यांच्या भानगडीत पडू नये, स्वतःला त्रास करून घ्यायला. पण राधिकासाठी गप्प बसवत नाही हो. मला सांगा, ते गुरुचे वडील बरोबर कसे टपकले असतील तिथं? काय त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळालं की गुरुनाथनेच त्यांना तिथं पाठवलं होतं. ती राधिकेच्या शेजारी कोण बाई आहे ना, ती तिला त्रास देते म्हणून तिच्याशी बोलायला. बरोबर. आत्ताच कसं पाठवलं त्यांनी? त्याला खबर लागली असणार तुम्ही तिथे जाताय म्हणून, म्हणून त्यांनी वडिलांना तिथे पाठवलं. नाही असेल महाजनी, असेल. त्या गुरुनाथ बद्दल आता मला बिलकुल भरोसा राहिलेला नाही. पण राधिकेबद्दल आहे हो. तिला ही भांडणं नको आहेत. काय ती सुद्धा वाट बघते भाऊसाहेबांमधलं आणि आमच्यातलं वितुष्ट कधी संपतंय याची. गुरुनाथचा हेतू पूर्ण होऊन द्यायचा नाही नानाजी. बदमाश आहे पक्का तो. भाऊसाहेबांना मनवलं पाहिजे महाजनी. काय ते कितीही चिडले तरी आपण संयमानं घेतलं पाहिजे. कारण काही झालं तरी आपल्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे हो. त्याचसाठी मी झटतोय ना. हे मला एक सांग, दिवसभर तू टीव्ही बघत असतेस ना, आता त्या विलनला तो हिरो कसा नमवतो? आता शनयाला कसं सोसायटीच्या बाहेर काढायचं सांग. तुम्ही जरा शांत राहा. ती शन्याची वेळ आली ना की ती जाईल इथून. हे बघा, वाईट माणूस कधीही कायम टिकून राहत नाही. टीव्हीत पण नाही आणि खऱ्या आयुष्यात पण नाही. त्या शनयाला इथनं हाकलून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही मी. भाऊसाहेबांना हाताशी धरून हे काम करून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी भाऊसाहेबांचा गैरसमज दूर केला पाहिजे नाना. त्यासाठी भाऊसाहेबांना आपल्या कंपूत घ्यायला हवं महाजनी. आणि ते कसं करायचं याचा काहीतरी विचार करा. काय कमळा, हो झालं का काम? हो झालं. तुम्ही सांगितलं तसा चेक भरून आली बँकेत. हो ना? हो जमलं की नाही मग? हो जमलं ना. आधी एका ठिकाणी अडलं, मग तिकडच्या एका साहेबांना विचारलं, मग त्यांनी नीट समजावून सांगितलं. आता पक्क कळलंय, पुढच्या वेळेला काही चुकणार नाही. कळलं ना? हो मग झालं तर. आता तू बँकेत गेली म्हणून जमलं, नाही तर आधी नाही 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 असंच म्हणत होती की नाही? असं घाबरून कसं चालेल? आधी कधी वेळच आली नाही ना. आधी काय भांडणी धुणी करत होतो आणि पापड लाटायचो. त्याचे कसे सुट्टेच पैसे मिळत होते. बँक पाहिली होती ती फक्त बाहेरूनच. बरं, आता एवढं बँकेवरतीच थांबायचं नाही बरं. अजून बरंच काही शिकायचंय. कम्प्युटर वगैरे शिकून घे. तुम्ही शिकवाल ना, मग काही काळजीच नाही. तुम्ही कसं आपल्याबरोबर सगळ्यांना पुढे नेता, नाही तर ती बाजूची नुसती वसवस करत असते सगळ्यांवर. यासनी वसवस करून काय उपयोग ग? आता तर म्हणे अजून एक वेटर काम सोडून गेला. आणि आता हॉटेलमध्ये पहिल्यासारखी गर्दी पण नाही. असं डोक्यात राग घालून घेऊन काम होत नाहीत ना. त्यासाठी डोकं शांतच ठेवायला लागतं. जाऊ द्या ना, आपल्याला त्रास देत होती ना. आता बघा देवानेच तिला कशी शिक्षा दिली. कमळा, असं नाही ग. पण मला असं वाटून राहिलं का माणसं जोडावी, अशी तोडू नये. माणसं तोडणं सोपं असतं, पण ती जोडणं खूपच अवघड राहतं. तिला आहे का किंमत माणसांची? कोण समजवणार त्या मॅडमला? आता नाव अजून खराब होणार तिचं. तसं नानाजी आणि बाबांना एकत्र आणायला मला वेळ लागून राहिला. बाबा घरी पोहोचले असतील का? राधिकाच आणि बाबांचं जोरदार वाजलं पाहिजे. खरं मी काय विचार करतोय. नाही पण गुरुनाथ, तुला जर स्वतःला सेफ करायचं असेल तर असं घडणं आवश्यक आहे. हा बाबा बोला. आता बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. काय झालं बाबा? हे बघ, तू आधी घरी ये. मी सुनबाईला घरी बोलवलं.
मला तुम्हाला दोघांशी बोलायचं आहे आधी. बाबा सगळं ओके आहे ना? ठीक आहे ना? तुला घरी ये म्हटलं ना, नंतर सांगतो मी. आलोच मी आलोच. येऊ. अरे आनंद ये ये. बरं झालं आलास, बस. तू काय? हा आनंद, जरा मी निघतोय. अरे पण गुरु यार, आपली इम्पॉर्टंट मीटिंग आहे क्लायंट सोबत. हा तू घे ना सांभाळून. गुरु यार, नेहमी मीच हँडल करतो, आता त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. अरे कशाला? त्यांना आहेत काही प्रश्न. अरे होईल मॅनेज, तू घे बघून. ओके गुरु, हल्ली ना तुझं लक्ष नाहीये कामात हवं तेवढं. आणि ही गोष्ट लंडनला कपूर सरांना कळली तर? तू काय धमकावतोयस मला आनंद? अरे नाही यार, मित्र आहे तुझा म्हणून जरा सावध करतोय. हे बघ, हे असल्या फालतू गोष्टींना मी अजिबात घाबरत नाही. आणि संधी एकदाच येते, त्याचं सोनं करा वगैरे असल्या फालतू फिलॉसॉफीवर माझा विश्वासही नाही. संधी वारंवार येतच असते, आपण ती एनकॅश करू शकलो पाहिजे बस. मी तुझा वेल विशर आहे म्हणून सांगतोय. ती आधी तू असं करायचंस, ती काय कोणती शनाया होती ना तुझ्या आयुष्यात तेव्हा. पण अजूनही तू आधीसारखा लवकर निघून जातोस ऑफिसमधनं, मीटिंग अटेंड करत नाहीयेस, मग जातोस कुठे? आनंद, मी माझ्या पर्सनल आयुष्यात काय करतो हे तुला सांगायला बांधील नाहीये मी. येस सर. पण सर काय आहे ना, तुमच्या पर्सनल गोष्टी अफेक्ट करतात प्रोफेशनलला. आनंद, मला माझं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ व्यवस्थित हँडल करता येतं. ओके, तू बघ रे, मी कंपनीला कुठून कुठे नेतो. आय होप सो. सर एक सांगू, काही शेअर करावं असं वाटलं तर प्लीज शेअर करा, पण प्लीज परत खड्ड्यात पडू नका. एकदा पडला होता तेव्हा सगळ्यांनी हात देऊन मदत केली होती, परत कोणी मदत करणार नाही. वहिनी सुद्धा नाही. हॅव अ नाईस डे. आनंद जरा जास्तच बोलायला लागलाय आजकाल. बघेन बघेन आणि एक दिवस बदली करून टाकेन. त्या जेनीचंही तोंड मला बंद करायचंय. होणार, सगळं होणार गुरुनाथ, सगळं होणार आणि तूच करणार. एकदा का आईबाबांची इथून रवानगी झाली ना की मी सुटलो. शनायाला मेसेज करतो, मी निघतोय, तू पण वेळेत निघ. आज मेजर ड्रामा होणार आहे.